आवडता स्नॅक पॉपकॉर्न हा जगातील सर्वात लोकप्रिय स्नॅक म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही. ही एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला मोठमोठ्या मॉल्समध्ये आणि रस्त्याच्या कडेलाही अगदी सहज मिळेल. तुम्हाला माहितीये का की पॉपकॉर्न सर्वात पहिल्यांदा अमेरिकेत खाण्यास सुरुवात झाली होती. पॉपकॉर्न हा कोणत्याही प्रसंगी आणि कोणत्याही वातावरणात परिपूर्ण असणारा नाश्ता आहे. मग तुम्ही याला चहा पिताना खा, चित्रपट पाहताना खा, मित्र आणि कुटुंबियांसोबत गप्पा मारताना खा किंवा काहीतरी वाचताना एकटे खा. पॉपकॉर्न डे हा 19 जानेवारीला साजरा केला जातो. हे जाणून घेऊन तुम्ही त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज लावू शकता. त्यात फायबर, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, मँगनीज आणि मॅग्नेशियम सारखी पोषक तत्व असतात. खाऱ्या पॉपकॉर्न सोबतच लोक कॅरमेल पॉपकॉर्न ही आनंदानं खातात. चविष्ट कॅरमेल पॉपकॉर्न भारतातच नाही तर जगभरात सर्वात जास्त विकले जाणारे पॉपकॉर्न्स आहेत. चवीला गोड असलेले कॅरमेल पॉपकॉर्न अतिशय चविष्ट असल्यानं ते खाण्यास नकार देणं फार कठीण आहे, कारण हे कॅरमेल कोटिंग खाल्ल्यानंतर तोंडात गोडवा निर्माण करतं. चला तर वेळ न दवडता आता आम्ही तुम्हाला कॅरमेल पॉपकॉर्न तयार करण्याच्या व्यवसायाबद्दल सांगतो. क्षेत्र: कोणताही नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी अशा जागेची आवश्यकता असते जिथं तुम्ही तुमचा प्रकल्प उभा करू शकता. पॉपकॉर्न बनवण्यासाठी तुम्हाला जवळपास 1000 ते 1500 चौरस फूट जागेची आवश्यकता असते. कच्चा माल: पॉपकॉर्न बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच साखर, मक्याचे दाणे, तेल, मीठ, लोणी आणि द्रव ग्लुकोज. आता आपण प्रक्रियेबाबत बोलू. प्रक्रिया: पॉपकॉर्न बनवण्याच्या पहिल्या टप्प्याच्या प्रक्रियेला कॉर्नचे पॉपिंग म्हणतात. या प्रक्रियेत तेल किंवा लोणी पॉपकॉर्न बनवण्याच्या यंत्राच्या कुकिंग कॅटलमध्ये कॉर्न कर्नल आणि मीठ आणि मसाला टाकला जातो आणि चांगलं मिसळून व्यवस्थित भाजलं जातं. या प्रक्रियेतून आपल्याला खारे पॉपकॉर्न मिळतात. यानंतर पॉपकॉर्न कॅरमेल यंत्राच्या मदतीनं साखरेचा पाक आणि साखरेद्वारे कॅरमेल तयार केलं जातं. यानंतर भाजलेल्या पॉपकॉर्नला पॉपकॉर्न कॅरमेल यंत्रामध्ये टाकलं जातं. त्यामुळे पॉपकॉर्नवर कॅरमेलचा एक नाजूकसा थर लागला जाईल. यानंतर या कॅरमेल पॉपकॉर्नला एका पसरट भांड्यामध्ये टाकलं जातं आणि घोळून त्याला थंड केलं जातं. थंड झाल्यावर उत्पादन हवाबंद पिशवीत साठवलं जातं. यंत्र आणि उपकरणं: हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही यंत्र आणि उपकरणं लागतील, जसं की पॉपकॉर्न बनवण्याचं यंत्र, पॉपकॉर्न कॅरमेल यंत्र, पॅकेजिंग यंत्र आणि इतर लहान सहाय्यक यंत्र. उपकरणांमध्ये सामान्यतः स्वयंपाकघरातील साधनं, ट्रे, पॅन इत्यादींची आवश्यकता असेल. गुंतवणूक आणि नफा: जर तुम्ही कॅरमेल पॉपकॉर्न बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्हाला गुंतवणूक आणि नफा याबद्दल पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. कॅरमेल पॉपकॉर्न बनवण्याच्या व्यवसायासाठी 20 किलो प्रति दिवस क्षमतेचा अर्ध स्वयंचलित प्रकल्प सुरू करण्यासाठी अंदाजे तुम्हाला 9 ते 12 लाखांची गुंतवणूक करावी लागेल आणि या व्यवसायात आपण 15 ते 20% निव्वळ नफा मिळवू शकता. वर नमूद केलेले आकडे तुमची दैनंदिन उत्पादन क्षमता, उत्पादनाची गुणवत्ता, पुरवठा साखळी आणि विपणन धोरण यावर अवलंबून असतात. विद्युत पुरवठा: हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 5 ते 8 किलोवॅट 3 फेज इलेक्ट्रिक कनेक्शनची आवश्यकता असेल. मनुष्यबळ: मनुष्यबळाबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला 7 ते 10 कर्मचारी लागतील, ज्यामध्ये 3 कुशल, 4 अकुशल आणि 1 पर्यवेक्षक समाविष्ट असतील. परवाने: कॅरमेल पॉपकॉर्न बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला FSSAI, GST, व्यवसाय नोंदणी आणि उद्योग आधार यासारख्या परवान्यांची आवश्यकता असेल. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME एक अखिल भारतीय केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या पद्धतीने खर्च विभागून घेतला जातो. ही योजना 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल. या योजनेद्वारे 2 लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया युनिट्सना थेट मदत, आर्थिक, तांत्रिक, विपणन आणि ब्रँडिंगसाठी अर्थसहाय्य मिळेल.
वैयक्तिक उद्योग 35% दराने बँक कर्जाशी निगडीत भांडवल अर्थसहाय्य घेऊ शकतात. कमाल अनुदान 10 लाखांपर्यंत असू शकते. लाभार्थ्याने किमान 10% योगदान देणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक संस्था, FPOs, स्वयंसहाय्यता समूह, SHGS आणि उत्पादक सहकारी संस्थांसारख्या समूह उपक्रमांना भांडवली गुंतवणुकीसाठी 35% क्रेडिट लिंक अनुदानाचा लाभ देखील मिळतो. स्वयंसहाय्यता समूहांना अर्थात SHG यांना बीज भांडवल रुपये 40,000 रुपये प्रति सदस्य SHG फेडरेशन स्तरावर मिळू शकेल. योजनेअंतर्गत सामायिक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, उष्मायन केंद्र, गोदाम, शीतगृह इत्यादी सारख्या सामान्य सेवांसाठी 35% बँक कर्जाशी निगडीत अनुदानाची तरतूद आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या PMFME योजना तसंच ऑपरेशन ग्रीन्स इत्यादी योजनांची तपशीलवार माहिती मंत्रालयाच्या वेबसाईट www.mofpi.nic.in वर उपलब्ध आहे. PMFME तसंच ऑपरेशन ग्रीन्स योजनांच्या माहितीसाठी तुम्ही 013022281089 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. निफ्टेम वेबसाईटच्या PMFME लिंकवर फूड प्रोसेसिंगवरील उद्योग माहिती आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत.